पाहूयात विस्तृत बातम्या. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. मिरज तालुक्यातील हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीचा संगम होत असून येथे वारणा नदीने पात्र ओलांडल्याने नदीकाठच्या अनेक शेतामध्ये पाणी शिरले. भातासह विविध पिकांची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्राजवळ जाणे टाळावे तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून शुक्रवार सकाळपर्यंतच्या 24 तासात 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे सर्वाधिक 144 मिलीमीटर पाऊस झाला असून येथे आज अखेर एकूण 1076 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत असून त्यांचे पाणी वारणा नदीत मिसळत असल्याने नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खुंदलापूर, मणदूर, सोनवडे, खोतवाडी, काळोखेवाडी, आरळा, करुंगली, मराठेवाडीसह परिसरात गेल्या 2 दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे. डोंगराळ भागात दाट धुके, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वातावरण ढगाळ बनले. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास डोंगर माथ्यावरील धबधबेही प्रवाहित होण्याची शक्यता आहे. दरम्यान चांदोली धरण क्षेत्रात आज अखेर 350 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमान मापन केंद्रावर झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे गेल्या 48 तासात चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 1 TMCची वाढ झाली आहे. सध्या धरणात 6,213 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 599.72 मीटरपर्यंत पोहोचली आहे. धरणात सध्या 12.50 TMC पाणीसाठा आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या 24 तासात महाबळेश्वर येथे 233 मिलीमीटर, नवजा येथे 210 मिलीमीटर तर कोयना येथे 189 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 20 TMC तर चांदोली धरणातील पाणीसाठा 13 TMCवर पोहोचला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत असून सकाळी आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 6 फूट होती. सायंकाळी त्यात अर्धा फुटाने वाढ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 27.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक नोंद झाली आहे.